ऐका ना साहेब, ही सगळं आहे ना 72 एकराचं जंगल आहे. आपल्याला काय करायची, घेतलंय ना 20 एकराचं प्लॉटिंग करायची. 20 एकर एवढं जंगल हटवायचं म्हणलं गावकरी हाणते ना आपल्याला. अहो, काय नाही होत, आधी ना 150 एकर जंगल होतं. लोकांनी एकर एकर करू करू आहे ना पार 72 एकर आणलंय. ते एकराने करू द्यात, आपण डायरेक्ट 20 एकराने करू. माझं काय नाही सरपंच, तुम्हालाच बघायची सगळं. आणि तुमच्या एरियात ते समाजसेवक आहे त्याचं काय करायचं? ते तर नडन ना आपल्याला इथं कामात. त्याचं नका तुम्ही टेन्शन घेऊ, त्याला बोलून घेतलं, त्याला पैसे देऊन त्याचं तोंड बंद करू. का हो सरपंच फोन केलता? अहो काही नाही ना, आपल्याला काय करायची, 72 एकरचं जंगल आहे ना, ह्यातलं 20 एकर प्लॉटिंग करायची आणि जास्त रेट मध्ये विकून टाकायची. आता जे 72 एकर जंगल राहिलंय त्याच्यातलं पण तुम्ही 20 एकर प्लॉटिंग करायचं म्हणताय आणि मोठ्या रेट मध्ये विकायचं म्हणताय का? गावाने नेमकं तुम्हाला सरपंच कशासाठी केलेले? लोकांना जगवण्यासाठी केलंय का लोकांना मारण्यासाठी केलेले? याने काय लोक मारणार आहेत? आता मला सांगा, सगळ्यात जास्त माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत? काय नाही, अन्न वस्त्र निवारा. दोन गोष्टी तर तुम्ही विसरले ना, पाणी आणि ऑक्सिजन. अन्न वस्त्र निवारा ह्याच्या बगैर आपण सरपंच काही कालावधीपर्यंत जगू शकतो, पण ऑक्सिजन बगैर आपण जगू शकत नाही. तो सिटीतले लोक इकडे येतात का? कशासाठी? फक्त इथलचा चांगला पर्यावरण आहे त्याच्यासाठीच ना. आणि तुम्हाला तो पर्यावरण नष्ट करून तिथं प्लॉटिंग करायची. वा, इथं डेव्हलप करून आपण लोकांचं चांगलंच करणार आहे. लोकांचं लय नका विचार करू, 10% तुम्ही घ्या. अहो शेठजी, त्या 10% फक्त तुम्ही एखादा फ्लॅट विकत घेऊ शकता, तुम्ही पर्यावरण विकत नाही घेऊ शकत. हाराव सरपंच, खरंच बोलतोय हो. मला नाही काम करायचंय. आणि जर यांच्यासारखा प्रत्येक गावात समाजसेवक असला का, पर्यावरणाला कधीच अडचण येणार नाही. चला, रामकृष्ण हरी, येतो मी.